नमस्कार मित्रांनो, आज आपल्या इकडे एक जिद्दी ट्रेजर हंटर आलेला आहे. आता जिद्दी हा शब्द मी का वापरला तर जाणून घेऊया त्यांच्याकडूनच. सर नमस्कार. नमस्कार. बरं सर, तुम्ही कुठून आलात? सर मी जालना जिल्ह्यातून आलो. माझं नाव विजय. आणि जसं तुम्ही मला सांगितलं का 3 महिन्यापूर्वी तुमचा ॲक्सिडेंट झाला, तर जरा आमच्या प्रेक्षकांना सांगा नक्की कुठच्या प्रकारचा तो ॲक्सिडेंट होता. नमस्कार. मी तुम्हाला सांगू इच्छितो, माझा म्हणजे 4 महिन्यापूर्वी एक अपघात झालेला आहे मोटरसायकलच्या माध्यमातून. समोर अपघात झाला, त्यामुळे माझ्या हाताचे 3 बोटं डॅमेज झाले आणि खाली पूर्ण पंजामध्ये डॅमेज झालं. 3 हड्डी पायात डॅमेज झाली आणि हातात 3 हड्डी. मी इकडे दिसतंय हे म्हणजे स्लिप झालो ना, मी या बाजूने खरचटलं, पूर्ण मांडी खरचटली. म्हणजे मी पूर्ण एकदम मेलेल्या अवस्थेतच होतो. अच्छा. मग त्यानंतर मला कोणी उचललं, कोणी हॉस्पिटलला नेलं, त्याची जाणीव मला अजून सुद्धा नाही. अच्छा. बरं, तुम्हाला आपली ही जी ट्रेजर हंटिंगची फील्ड आहे त्याचा किती वर्षाचा अनुभव आहे तुम्हाला? मला या हंटिंगचा 2 वर्षाचा अनुभव आहे. आणि तुम्ही काय काय यूज केलं आतापर्यंत याच्यामध्ये? मी याआधी नोक्टा सिम्प्लेक्स प्लस, अच्छा, ती मशीन वापरली 2 वर्ष. आणि प्लसमध्ये मी घरी वर्कशॉपचं काम करत होतो, वेल्डिंगचं. अच्छा, मग तुमचं फॅब्रिकेटर बरोबर. अच्छा. मग हे 2 व्यवसाय माझे मुख्य. अच्छा. तर हे व्यवसाय असताना आणि यात हे ॲक्सिडेंट झाला. पण आता मला प्रश्न पडला की आता माझी शारीरिक एवढी हानी झाली तर ही रिकवर कधी होईल मला माहीत नाही, किंवा होईल का नाही हे पण माहिती नाही. अच्छा. आणि आता मी उद्योग आणि व्यवसाय करायचा काय याचा मला मोठा प्रश्न आहे. अच्छा. कारण मी आता होल्डर पकडू शकत नाही आणि हातोडी चालू शकत नाही. बरोबर आहे, म्हणजे हाताला ते व्हायब्रेशन जास्त. कारण आता सध्या मला म्हणजे असं काही करायचं तर नाही जमत. बरं, मग आता तुम्ही आमचा म्हणजे PMD घ्यायची हे तुम्ही म्हणजे कसं काय डिसाईड केलं? मस्त प्रश्न आहे तुमचा. याचं कारण असं आहे, मी ज्यावेळेस सुरुवातीला 1 महिना हॉस्पिटलला होतो MGM मध्ये, तर त्या ठिकाणी माझ्या हातात मोबाईल आणि मीच असायचो. अच्छा. इतर सिस्टर, मेडिकल डॉक्टर लोक हे येऊन जायचे. वेळात वेळ होता तुम्हाला? वेळेत वेळ. यांचं ट्रीटमेंट झाल्यानंतर मला फक्त एकच काम, मोबाईल आणि व्हिडिओ. आणि मी हंटर असल्यामुळं मी म्हणजे आपलं मशीन वगैरे घेऊन फिरायचं काम माझं असल्यामुळं मला फक्त एक तेवढाच नाद की नवीन काय. मग हे ट्रेजर हंटिंगमध्ये आणि हे आपलं लोकेटरमध्ये काय असेल नवीन, मी याचा शोध घेत होतो की बाबा आता मी काय करावं काय नाही. कारण आता लवकरात लवकर काहीतरी ग्रोथ करायचं माझा प्लॅनच आहे आणि अजून पण तोच आहे. अच्छा. मग ते व्हिडिओ बघत बघत तुमचा PMD आलं. तुमची मी पूर्ण व्हिडिओ पाहिली आणि त्यात एवढं तुम्ही सिंपल पद्धतीनं आपलं वस्तू कॅच करण्याचं आणि लवकरात लवकर काढण्याचं, त्यात तुम्ही म्हणजे एकदम मोकळ्या म्हणजे पद्धतीने सांगितलं आणि ते मला पटलं. त्याच्या माध्यमातून मी तुमच्या कॉन्टॅक्ट केला. तुम्हाला बघितल्या विश्वास झाला का? म्हणजे नाही, बघितलं बाकी पण लोकांचे व्हिडिओ बघितले असतील? मी सर्व व्हिडिओ बघितले. त्यामध्ये खूप लोकांनी तुम्हाला फ्रॉड म्हणलं. पण कारण त्यात तुम्ही ट्रेनिंग सेंटरचं पण सांगितलं की आमची स्वतःचं ट्रेनिंग सेंटर आहे, तुम्ही या, भेट द्या, आम्ही तुम्हाला 1 महिन्याने तुम्हाला 3 महिना ट्रेनिंग देऊ, तुम्हाला क्लिअर करून सोडू. तुम्ही जिद्दी म्हणायचं कारण असंच आहे कदाचित की तुमच्यावर फोनवर तर बोलणं होतं. आणि विशेष म्हणजे तुमच्या हातामध्ये 2 रॉड आहेत, समजा 3 रॉड आहेत, 1 रॉड टाकलेलं आहे, तर तुम्ही आमच्यासाठी चॅलेंज आहे का? आणि आम्हाला विश्वास आहे का आमच्या लोकेटरमध्ये तेवढी आपण इलेक्ट्रॉनिक लोकेटर आहे आपलं, तर तेवढं सेन्सिटिव्हिटी आहे आपल्या याच्यामध्ये, तर ते तुमच्या त्या हातामध्ये 2 बोटांनी सुद्धा पकडून तुम्ही ऑपरेट करू शकता ही आम्हाला खात्री आहे. आणि त्याची एक टेस्ट म्हणूनही तुम्ही आमच्यासाठी चॅलेंज आहे. म्हणून मी तुम्हाला सांगितलं की तुम्ही या आणि मग आम्ही तुम्हाला ट्रेन करू. त्यामुळेच मी पण आलो. आणि आता काय इथं खरी परिस्थिती काय आणि ते माझ्या ट्रेनिंगवर अवलंबून येतं ते. कारण तुम्ही ती चॅलेंज स्वीकारली आहे, मलाही खूप मोठा म्हणजे आनंद झाला. कारण आता यापुढचं भविष्य माझं तुमच्या PMD मुळे कदाचित माझं खूप सुखकरच असणार आहे, हे अशी मी आशा तर बाळगतो. 100% पॉझिटिव्हिटी तर पाहिजेच माणसाच्या याच्यामध्ये. तर आज तुमचा पहिला दिवस आहे, तर आपलं सगळं पेमेंट आणि बाकीच्या गोष्टी झाल्या, तर संध्याकाळी आपली ट्रेनिंग चालू होईल ट्रेनिंग सेंटरला. आणि तुम्हाला मी फोनवर ॲग्रीमेंटचं सांगितलं होतं. बरोबर. म्हणजे आपले एक परचेस ॲग्रीमेंट्स आहे, त्याच्यामध्ये तुम्हाला आधार कार्ड, पॅन कार्ड द्यावं लागतं. आणले मॅडम. मी जास्त लांबवत नाही ते कशासाठी काय ते तुम्हाला थोडक्यात सांगतो. परचेस ॲग्रीमेंटमध्ये आपण काय मेन्शन केलेलं आहे, तर तुम्ही इंडियन ट्रेजर ॲक्टनुसारच सर्वे करायचं आहे तुम्हाला. बरोबर. प्रोहिबिटेड लँडवर जायचं नाही आहे तुम्हाला. इनलिगल ॲक्टिव्हिटी करायच्या नाही. आणि समजा तुम्ही ते केलं तर त्याला कंपनी जबाबदार राहणार.
दुसरी गोष्ट तुम्हाला मी फोनवर सांगितलं होतं का ट्रेनिंग कंपल्सरी आहे. तुम्ही असं नका समजू का मी आज लोकेटर घेतलं तर लगेचच तुम्हाला चालवता येईल. तुमचा थोडासा प्रॉब्लेम आहे तर आम्ही तो सगळा तुमचा रिकवर करू सगळ्या गोष्टी ट्रेनिंगच्या माध्यमातून, पण थोडासा वेळ जाणार आहे त्याच्यामध्ये. तर मग आज आपण चालू करूया संध्याकाळी. ओके ओके चला. हाथ और पैर दोनों फ्रैक्चर होने के कारण यह कस्टमर हमारे लिए भी एक चैलेंज की तरह ही था, क्योंकि लोकेटर पकड़ने से लेकर उसके ऑपरेटिंग तक काफी सारी दिक्कतें आने वाली थीं। लेकिन पीएमडी डिटेक्टर के ट्रेनर ने यह सारी दिक्कतों को बाजू में हटाकर यह चैलेंज एक्सेप्ट किया और ट्रेनिंग को शुरुआत की। नमस्कार मित्रांनो, आज जे कस्टमर पीएमडी डिटेक्टर विकत घेण्यासाठी आलेले आहेत हे थोडे बाकी इतर कस्टमरपेक्षा थोडेसे वेगळे आहेत. वेगळे म्हणण्याचं एकच कारण आहे की 3 महिन्या अगोदर यांचा एक सिरियस ॲक्सिडेंट झालेला आहे. यामध्ये यांचा हात आणि पाय यामध्ये रॉड टाकण्यात आलेले आहे. तर हे पीएमडीसाठी एक चॅलेंजफुल कस्टमर आहेत, कारण पीएमडीची ट्रेनिंग देण्यासाठी एक माझ्यासाठी पण एक चॅलेंज आहे. तर सगळ्यात पहिल्यांदा आपण पीएमडीची अनबॉक्सिंग करूया. पहले तो पीएमडी डिटेक्टर के अनबॉक्सिंग करके उसके सारे कंपोनेंट की डिटेल्स हमारे ट्रेनर ने कस्टमर को समझाई। पीएमडी डिवाइस हाथ में पकड़ने के लिए शुरुआत में थोड़ी दिक्कत आ रही थी, लेकिन थोड़ी ही देर में हमारे कस्टमर ने ट्रेनर ने दिए हुए इंस्ट्रक्शन की वजह से वह चीज सीख ली। ज्यादा देर खड़े होने के लिए तकलीफ होने के कारण हमने कस्टमर को स्टूल पर बिठाकर भी ट्रेनिंग दी, जिसकी वजह से उनको सीखने के लिए काफी आसानी हुई। दूसरे दिन भी दिन भर की ट्रेनिंग चलने के बाद कस्टमर की ऑपरेटिंग में काफी इंप्रूवमेंट नजर आ रही थी। दिन भर की ट्रेनिंग के बाद रात को बोर्ड पर भी हमने कस्टमर को कुछ मेथड्स और जरूरी बातें समझाई। प्रोजेक्टर पर पीएमडी डिवाइस के वर्किंग फंक्शंस को समझाया और इस तरह से हमारी बेसिक ट्रेनिंग पूरी हुई। अब यह कस्टमर 10 दिन घर पर प्रैक्टिस करेंगे और एडवांस ट्रेनिंग के लिए वापस यहां पर आएंगे। धन्यवाद।